पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री, आता त्यांना ऍक्च्युली माजीच म्हटलं पाहिजे, भलेही त्यांनी राजीनामा दिला नसला तरी त्यांना मुख्यमंत्री पदावर राहण्याचा कोणताही अधिकार नाही. त्यांनी जरी राजीनामा दिला नसला तरी त्यांना तो द्यावाच लागेल. जर त्यांनी दिला नाही तर त्यांना तिथले राज्यपाल हाकलून काढतील. आणि आता पश्चिम बंगालचे नवे राज्यपाल कोण आहेत तुम्हाला माहिती नसेल तर सांगतो. R.N. रवी हे पश्चिम बंगालचे नवे राज्यपाल आहेत. त्यांची नियुक्ती बरोबर निवडणुकीच्या अगोदर 1 महिना 12 मार्च 2026 ला केंद्र सरकारनं पश्चिम बंगालमध्ये केली. हे R.N. रवी तेच आहेत ज्यांनी तमिळनाडूमध्ये स्टॅलिनला जवळजवळ 5 वर्ष घाम फोडला होता. या R.N. रवी यांची नियुक्ती का केली आणि कशी केली त्याच्या मागची कारणं काय ते आपण बघणार आहोतच. पण आता एका बाजूला ममता बॅनर्जी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार नाही म्हणून अडून बसल्यात, दुसऱ्या बाजूला केंद्र सरकारनं आपला खेळ चालू देखील केलाय. केंद्र सरकारनं पश्चिम बंगालच्या सचिवाला पूर्णपणे लॉकडाऊन केलंय. तिथं केंद्रीय सुरक्षा यंत्रणांचा घेरा पडलाय. दुसऱ्या बाजूला अनेक महत्त्वाच्या बिल्डिंग्सला घेरा पडलाय. तिसरी गोष्ट म्हणजे ममता बॅनर्जी यांच्या कोलकाता पोलीसचे जे DCP होते, त्यांचे सिक्युरिटी ऑफिसर होते, त्यांना ईडीनं लुकआउट नोटीस काढले. याशिवाय आणखी बरेच धक्के ममता बॅनर्जींना केंद्र सरकारनं आणि R.N. रवी हे जे नवे गव्हर्नर आहेत, ज्यांना 1 महिना देखील झालेला नाही, त्यांनी द्यायला सुरुवात केली. आणि खरं तर ममता बॅनर्जी ज्या पद्धतीनं घटनेला पायदळी तोडवतायत, त्यांना जागा दाखवण्याची गरज आहे, त्यांना जमिनीवर आणण्याची गरज आहे. त्या भलेही काही म्हणत, पण पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पक्ष आणि केंद्र सरकार ममता बॅनर्जींना बरोबर जागा दाखवतोय. नेमकं काय चाललंय बंगालमध्ये आणि बंगालमधल्या प्रशासनाला कशा पद्धतीनं केंद्र सरकारनं ऑलरेडी टेक ओव्हर केलंय आणि ममता बॅनर्जींनी राजीनामा जरी दिला नसला तरी त्यांच्या हातातली सत्ता जवळजवळ शून्य झालेली आहे. ते सगळं बघूया आजच्या या व्हिडिओमध्ये. मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा. पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पक्षानं निवडणुकीची तयारी केलेलीच होती, पण त्यांनी दुसरीही तयारी केलेली होती. कारण जवळजवळ 15 वर्ष ममता बॅनर्जी इथं सत्ता चालवत होते आणि आपल्या पद्धतीनं त्यांनी भ्रष्टाचार चालवला, अनेक फायली तयार केल्या, अनेक फायली मिसिंग केल्या, गमवल्या, अनेक अधिकाऱ्यांना आपल्या पद्धतीनं कामावर ठेवलं. या सगळ्या गोष्टी केंद्र सरकारच्या विरोधात जाऊन केल्या. या सगळ्या गोष्टी सरकारला माहिती होत्या, म्हणून सरकारनं बरोबर 12 मार्चला म्हणजे निवडणुकीच्या अगोदर 1 महिनाभर या R.N. रवी यांना या पदावरती आणलं आणि त्यांना पश्चिम बंगालचे राज्यपाल बनवलं. आता या राज्यपालांनी आपले फासे टाकायला चालू केली कधी? 4 मेला निकाल लागल्या. कारण त्यानंतर पश्चिम बंगालमधली सत्ता ममता बॅनर्जींच्या हातात राहणार नव्हती. त्यामुळं R.N. रवी यांनी पश्चिम बंगालचे जे मुख्य सचिव आहेत दुष्यंत नरियाला यांना एक आदेश दिला की त्यांना सांगितलं की पश्चिम बंगालच्या सचिवालयातली एकही फाईल हालता कामा नये. त्याप्रमाणे दुष्यंत नरियाला यांनी एक ईमेल आणि वेगवेगळे सर्क्युलर्स काढले आणि त्या सर्क्युलर्समध्ये त्यांनी सांगितलं की सचिवालयातली एकही फाईल त्याच्या जागेवरनं हालता कामा नये. कोणत्याही फाईलचा फोटो घ्यायचा नाही, झेरॉक्स काढायची नाही, कोणतीही फाईल स्कॅन करायची नाही, याशिवाय कोणतीही फाईल डॅमेज करायचं नाही, कोणतंही पान फाडायचं नाही. अशा पद्धतीच्या इन्स्ट्रक्शन्स या दुष्यंत नरियाला यांनी त्यांच्या सेक्रेटरिएटला दिल्या. आता ममता बॅनर्जी यांचा याच्यावरती कोणताही कंट्रोल नाही, त्यांनी कितीही म्हटलं असलं तरी. त्यामुळे इथल्या सगळ्याच गोष्टींच्या वर आता एक प्रकारे राज्यपालांचं नियंत्रण आलं. दुसरी एक गोष्ट केंद्रीय सरकारनं केली ती म्हणजे या संपूर्ण सचिवालयाची, ज्याला नबान्ना बिल्डिंग म्हणतात, या नबान्ना बिल्डिंगला त्यांनी पूर्णपणे CRPFची सिक्युरिटी लावली. या बिल्डिंगमध्ये जाणारा प्रत्येक माणूस हा या सिक्युरिटी पार करूनच जातो आणि सिक्युरिटी पार करूनच बाहेर येतो. त्यामुळे या बिल्डिंगमध्ये कुणालाही आता जाता येत नाही. भलेही कुणाचं काही काम असलं तरी देखील या सुरक्षा यंत्रणांच्या चौकशीतूनच त्याला जावं लागतं. त्यामुळे TMCचा कोणीतरी उमेदवार किंवा TMCचे कोणी नेते तिथं सहजपणे घुसतील आणि काही करतील अशी शक्यता आता जवळजवळ राहिली नाही. आता तुम्ही म्हणाल की असं करायची गरज का असते? कारण कुठलंही सरकार ज्यावेळेला बदलत असतं त्यावेळेला सरकारचे जे जुने लोक असतात, जुने नेते असतात, त्यांचे कार्यकर्ते असतात, ते आपल्या काही फाईल्स, आपण केलेले जे काळे धंदे असते ते लपवण्याचा प्रयत्न करतात आणि ते लपवण्यामध्ये काही फाईल्स नष्ट केल्या जातात, काही फाईल्समधला काही महत्त्वाचा डेटा नष्ट केला जातो. या सगळ्या गोष्टी थांबवण्यासाठी सरकारने ही पावलं उचललेली आहेत. दुसऱ्या बाजूला पश्चिम बंगालमध्ये जे महत्त्वाचे भवन होते, जसं की जलसंपदा भवन, जसं की विकास भवन, अशी काही महत्त्वाच्या इमारती ज्या कलकत्तामधल्या सरकारच्या मालकीच्या होत्या, या सगळ्या इमारतींना देखील आता CRPFची सिक्युरिटी लावलेली आहे. तिथं राज्याच्या पोलिसला येऊ देखील दिलं जात नाही, कारण राज्याची पोलीस अजून देखील थोड्याफार प्रमाणात ममता बॅनर्जी यांना सपोर्ट करते. त्यामुळं इथं राज्याच्या पोलीसचा कोणताही रोल नाही, इथं CRPFनं ताबा घेतलाय. दुसरी एक गोष्ट झालेली आहे ती म्हणजे अनेक रिटायर झालेल्या अधिकाऱ्यांना ममता बॅनर्जी, कारण ते ममता बॅनर्जींचे खास होते, त्यामुळे ममता बॅनर्जींनी यांना सल्लागार म्हणून ठेवलं होतं. असंच एक अधिकारी आहेत आलपन बंडोपाध्याय म्हणून, यांना केंद्र सरकारनं म्हणजे पंतप्रधानांनी मीटिंगला दिल्लीला बोलावलं.
तर हे गेले नाहीत. त्यावेळी ममता बॅनर्जींनी सांगितलं की तुम्ही इथंच राहायचं आणि या केंद्र सरकार विरुद्ध ममता बॅनर्जी यांच्या भांडणात हे आलं पण बंडोपाध्याय पडले आणि त्यांना शेवटी ममता बॅनर्जींनी सांगितलं की तुम्ही राजीनामा द्या, तुम्ही केंद्र सरकारचं काहीच ऐकायचं नाही आणि त्यांनी राजीनामा दिला. ममता बॅनर्जींनी त्यांना आपला विशेष सल्लागार नेमलं. असे अनेक अधिकारी आहेत जे ममता बॅनर्जी यांचे सल्लागार आणि वेगवेगळ्या पदावरती बसलेले आहेत, जे रिटायर्ड आहेत. फक्त ते ममता बॅनर्जी यांचे खास आहेत. आता नवीन आदेशाप्रमाणे कोणत्याही जुन्या अधिकारीला, कोणत्याही रिटायर्ड अधिकाऱ्याला या कोणत्याही भवनमध्ये, कोणत्याही सचिवालयाच्या बिल्डिंगमध्ये प्रवेश करता येणार नाही. अर्थात केंद्रीय सुरक्षा यंत्रणा आणि महत्त्वाचे जे कोणी अधिकारी असतील त्यांची परमिशन घेऊन ते करू शकतात, पण ती जवळजवळ मिळण्याची शक्यता नाही. याच्याशिवाय आणखी एक महत्त्वाची गोष्ट घडली, ती म्हणजे ईडीनं बऱ्याच दिवसांच्या पासून मनी लॉन्ड्रिंग केसमध्ये कोलकाताचे जे डीसीपी आहेत, त्यांचं नाव आहे शांतनु सिन्हा बिस्वास, यांना नोटीस दिलेली होती. त्यांना ते शोधत होते. अनेक वेळा त्यांना कॉल केले, वेगवेगळ्या पद्धतीने त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला, पण ममता बॅनर्जींची पॉवर त्यांच्या मागे होती, त्यामुळे ते कधीही समोर आले नाहीत. आता मात्र ईडीनं त्यांच्या विरुद्ध लुकआउट नोटीस काढले. आता हे ममता बॅनर्जी यांचे सिक्युरिटी ऑफिसर आहेत, त्यांच्या विरुद्ध लुकआउट नोटीस काढले. त्यांनी घरातून बाहेर देखील पडायचं नाही, अन्यथा त्यांना कधी अटक केली जाऊ शकते किंवा इतर वेगवेगळ्या कारवाई देखील होऊ शकतात. आता या मुद्द्यावर ममता बॅनर्जी रडतायत. आजपर्यंत जो माणूस पोलिसांच्या समोर गेला नाही, आज पोलिसांनी नोटीस काढली म्हणून ममता बॅनर्जी त्याच्यासाठी रडतायत. अशी परिस्थिती ममता बॅनर्जी यांची आज झालेली आहे. भलेही त्या राजीनामा देत नसल्या तरी आज त्यांच्याकडे कोणतीही सत्ता शिल्लक नाही. या सगळ्या गोष्टींच्यामुळे आणि पराभव पचवता न आल्यामुळे ममता बॅनर्जी जे करतायत ते करतायत. दुसऱ्या बाजूला त्यांचे भाचे अभिषेक बॅनर्जी ही तेच करतायत. दुसरीकडे त्यांचे अनेक कार्यकर्ते देखील रस्त्यावर उतरून हिंसाचार करत आहेत. संदेश खालीमध्ये पोलिसांच्यावर त्यांनी हल्ला केला. अनेक ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या देखील हत्या झाल्यात. या सगळ्या घटना बंगालमध्ये घडत आहेत. आता बंगालमध्ये ज्या काही सीआरपीएफच्या तुकड्या होत्या, मग बीएसएफच्या असतील, आयटीबीपीच्या असतील, सीएपीएफ, या सगळ्या तुकड्यांच्या पैकी जवळजवळ 500 तुकड्या अजूनही बंगालमध्ये ठेवण्याचा निर्णय घेतला. त्या कदाचित पुढची 3 महिने बंगालमध्ये राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे बंगाल असा सहजासहजी केंद्र सरकारच्या विळख्यातून निघत नसतो जोपर्यंत बंगाल पूर्णपणे क्लीन अप केला जात नाही. त्यामुळे ममता बॅनर्जी आणि त्यांचे भाचे अभिषेक बॅनर्जी आज कितीही ताट असले आणि आज कितीही कसलीही भाषा बोलत असले, भलेही भारत सरकारला नव्हे तर भारत देशाला चॅलेंज करत असले, तरी त्यांची वेळ मात्र आता आलेली आहे. आता मात्र त्यांना कुणीही वाचवू शकणार नाही. आणि हे सगळं असं होण्याचं कारण म्हणजे ममता बॅनर्जींचा ओव्हर कॉन्फिडन्स. ममता बॅनर्जींना असं वाटत होतं की आपण जिंकणारच आहोत, त्यांच्या पक्षालाही वाटत होतं की आपण जिंकणारच आहोत. त्यामुळे कदाचित त्यांनी कोणत्याही फाईल्स अगोदर मूव्ह केल्या नसतील, कोणत्याही हालचाली केल्या नसतील की जर आपला पराभव झाला तर काय करायचं. तो पराभवाची तयारी त्यांनी कधीच केलेली नव्हती, कारण त्यांना माहिती होतं निवडणूक कशी जिंकायची आणि ती यावेळेला त्यांना जिंकता आली नाही. त्यामुळं हा त्यांचा ओव्हर कॉन्फिडन्स त्यांना नडणार आहे. कदाचित पुढच्या दिवसात, काही दिवसात ज्या घडामोडी घडतील आणि ज्या पद्धतीनं टीएमसी आणि ममता बॅनर्जी या सगळ्याला सामोरे जात आहेत, ममता बॅनर्जींना अटक होण्याची शक्यता आहे असं मला तरी वाटतंय. या संपूर्ण प्रकरणाबद्दल आणि ज्या पद्धतीनं ममता बॅनर्जी हे सगळं हाताळतायत, ज्या पद्धतीनं ऍक्शन्स घेत आहेत, ज्या पद्धतीनं लोकांना उकसवतायत, ह्या सगळ्या गोष्टी बघून तुमचं या प्रकरणाबद्दल काय मत आहे ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा. आणि केंद्र सरकारने हा जो खेळ केलाय ममता बॅनर्जींच्या बरोबर, तो खेळ योग्य आहे का की चुकीचं आहे? सरकारनं असं करायला नको होतं आणि ममता बॅनर्जी यांना मोकळं सोडायला पाहिजे होतं. याबद्दलचं तुमचं मत आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.